Dura
करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे काही न लगेच भावची कारण तुका मनी आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे विठाला श्रीपादनाथ गुरुराज वैरंग मुमुक्ष नाम ज्ञानदान की दक्ष गुटी क्षेत्र निवासी अनंत तन्नमामि वेद विज्ञान वरिष्ठं संत समर्थ श्रीपाद बाबा की जय महायोग पीठ देवी मरध्या वरम पुंडली काय दात मनींद्र समागत दिष्टं गमानंद कंदं परब्रह्म लिंगं मलिवाडुरंगं बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरणा होय सकळ विद्याची अधिकरणा तिची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा बसलेली मंडळी टाळ्या वाजवा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
वासनी मूलत वचनी आदी भावे काय का जनार्दनी तुमचा दास याची आस पूर्वावी राधा मेरी मात पिता मेरा घनश्याम हो राधा मेरी मात पिता मेरा घनश्याम उन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम उन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम मस्तक है पायावरी मना मस्तक है पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा नाही तरी जन्म गेला वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी बाबाची पुरी वाहवसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका सेवी करता निवडून घेतलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत व तुम्हा सर्वांचे भगवंत जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंताचे श्रीमंत ज्यांना भक्ती मार्गातला कळस असा संबोधला जातो अशा कोटीतला साधू बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय कन्या विभूती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त असे असणारे तुकाराम तुकाराम तुम्हा दोन चरणांच्या माईबापांच्या सेवेकरता निवडला विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत माईबाप सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार परिहार द्यायचा होता। आज अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु संत तुकोबराया गाथा पारायण सोहळा मोजी हनुमंतवाडी मिरखल तालुका हुलसूर जिल्हा बिदर या ठिकाणी
या सप्त्याला 23वे वर्ष संपन्न होऊन आपण 22वं वर्ष संपन्न होऊन 23व्या वर्षामध्ये पदार्पण केलं व श्री विठ्ठल रुक्मिणी संत श्री ज्ञानेश्वर व जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये 4था वर्धापन दिन सोहळा आणि त्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये आपलं 5वी अंघोळ आणि 5व्या दिवशीची सेवा माझ्यासारखी लेकीच्या वाटेला आली हे मी माझं खूप परमभाग्य समजते आणि एवढं परमभाग्य समजते की तुमच्यासारखे भाग्यवंतांचं या दर्शनताईला घडलं विठाला विठाला या सेवेकरता आज ह्या सप्त्याला मार्गदर्शक म्हणून व्यासपीठ प्रमुख हरिभक्त पारायण आपले गुरुवर्य कीर्तनकार बालाजी महाराज मेटे आळंदीकर माईबाप खरंच तर सांगायला गेलं तर आयोजन नियोजन कोणासाठी आहे सगळ्यांनी आता काय करायचं फक्त शांत राहा फक्त माझ्यावरती एवढीच कृपा करा विठाला विठाला माईबाप आयोजन नियोजन कोणासाठी आहे फक्त बोलत चला कोणासाठी आयोजन नियोजन कोणासाठी आहे बोला कोणासाठी आयोजन नियोजन माझ्यासाठी आहे का फक्त बालाजी बाबा माझ्यापुरतं आहे फक्त नियोजन कोणासाठी आहे नियोजन आयोजन नियोजन तुम्हा आपल्यासाठी आहे आयोजन नियोजन तुम्हा आपल्यासाठी आहे मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही अरे मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही या बसा आणि ऐका तो जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत नाही मी सांगत नाही मी माझ्या जर का इथं गबळातलं जर का सांगितलं तर ऐकतील बाबा ऐकूच शकत नाही आणि ज्याच्या नावावरती लाखोन रुपयाची उलाढाल आहे अशी जगाची माऊली आपल्याला 9व्या अध्यायामध्ये पहिल्याच क्रमांकाच्या ओळीत सांगते काय सांगते तरी अवधान ऐकले दिले मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका मग काय ऐका तर आता काय करायचं कीर्तन ऐकताना काय करायचं नेमकं करायचं काय अंतरंगाचे कान उघडे करायचे आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे विठाला विठाला सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला नाही तरी जन्म गेला वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे माईबाप सांगायला गेलं तर या जगतामध्ये 3 जगद्गुरु होऊन गेले किती जगद्गुरु होऊन गेले 3 जगद्गुरु होऊन गेले पहिले म्हणजे आद्य शंकराचार्य जगद्गुरु पहिले कोण आद्य शंकराचार्य जगद्गुरु दुसरे म्हणजे कृष्ण म्हणजे जगद्गुरु आपण काय म्हणतो वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरु ते म्हणजे दुसरे जगद्गुरु आणि त्यांच्याच पाऊला मागं पाऊल ठेवला ते म्हणजे तुकाराम महाराज विठाला विठाला आज ते जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला या अभंगातून काय करतायत तो उपदेश देतायत सांगतो तुम्हाला काय सांगतो मी काय सांगतोय तुम्हाला सांगणारा देखील त्या पात्रतेचा असला पाहिजे त्या पात्रतेचा असला पाहिजे बरोबर का नाही मी ज्याला सांगते तो पात्रतेचा असला पाहिजे त्याची ॲबिलिटी असली पाहिजे सांगण्याची आणि तेच तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की बाबा रे सांगतो तुम्हाला काय मी सांगतोय तुम्हाला बजारे विठ्ठला जर का विठ्ठलाला नाही बसलं तर तिथून पुढे काय होईल मग नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे माईबाप हा संसार असा आहे जेवढं तुम्ही परत जाणार तेवढं तुम्हाला दुःख होणार आहे या संसारात कधी माणसाला सुख भेटत नाही कधी सुख भेटलंय का या संसारात कधीच भेटू शकत नाही मग फक्त हा परमार्थ म्हणजे एक भावाचा आहे आणि ह्याला जर का भाव दिला तर तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगतात की बाबा देव भेटल्याशिवाय राहणार नाही विठाला विठाला
सुरुवात करायच्या आधी सूर्यासमोर काजवायचा असं काय उजेड पडेल, सूर्यासमोर काजवायचा असं काय उजेड पडेल. परंतु सद्गुरु संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, संत अमृती दादा या सर्व सद्गुरूंचे स्मरण करून मी ते उभारलीये. मी जेही काही बोलणार आहे ते माझ्या सद्गुरु दादांचा माझ्या पाठीवरती हात आहे. मागा असता टाकी पुढे उभा, आज सुद्धा ते माझ्या बरोबर आहेत. म्हणून मी माझ्या मुखातून जेही काही शब्द निघतील ते माझ्या दादांचेच आहेत. विठ्ठल विठ्ठल. माईबाबा सेवेचा कितवा दिवस आहे? सप्त्याचा 5वा दिवस. पहिले कीर्तन झालं असेल नामपर, बरोबर ना? नामपर झालं माईबाप कीर्तन. दुसऱ्या दिवशी पण कीर्तन झालं, तिसऱ्या दिवशी झालं, चौथ्या दिवशी पण झालं आणि 5व्या दिवशीची सेवा आपल्याकडे आली. पण ही सेवा ज्यांनी दिली ते आपले हरिभक्त पारायण बालाजी महाराज मेटे यांनी सेवा दिली, म्हणून आज मी इथे उभा आहे. नाहीतर त्यांनी जर का सेवा दिली नसती तर मी इथं आले नसते. म्हणून त्यांचे कोटी कोटी आभार. बघा, आपल्याला तुकाराम महाराज इथे सांगू इच्छित आहेत की बाबा, जर का सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, मी बाबा तुम्हाला सांगतोय, जर का तुम्ही जपलं नाही, ते नाम जर का घेतलं नाही, ते विठ्ठलाला जर का जपलं नाही, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही मला सांगा, तुम्ही जन्माला कशा करीत आले? तुम्हाला जन्माला येऊन नेमकं करायचं काय? आपण करतोय काय? तुम्ही आले कुठून? तुम्हाला जायचंय कुठं? नाम म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय? देव म्हणजे काय? आज या कीर्तनामार्फत आपण समजून घेणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. बरं मला सांगा, तुम्ही आले कुठून? तुम्ही आले कुठून माई बाप? अरे आला सी कुठून या जसी कोणार ठाया, गरदार तुझा नो हे अवघी लटकीच माया. आहे का नाही? अरे राजा, आलास कुठून? जायचंय कुठं? पाण्याला अक्कल आहे. कुणाला अक्कल आहे? पाण्याला. पण माणसाला अक्कल पाण्यामध्ये किती जरी दगड आले, किती जरी काटे आल्या, किती जरी त्याच्यात घाण आली तरी ते पाणी वाहतंय. आपल्यासारखं आहे का? थोडं दुःख आलं की बसतंय? तसं नाही. मग आपण आलो कुठून? हा देह कशाकरिता दिला? औत हात का मानव देह, अरे अल्लाह दे तुझ दिया. अरे औत हात का मानव देह, अरे अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. कहा था कबीरा सुन वैसा दू आया वैसा. एखादा प्रवासी प्रवास करत असताना एका झाडाखाली बसला. नीट लक्ष देऊन ऐका बरं कीर्तन. एखादा प्रवासी प्रवास करत असताना एका झाडाखाली तो बसला. उन्हातानाची वेळ आहे, एका झाडाखाली तो बसला. प्रवास करायचा आहे, दिवस मावळायला आला तरी तो व्यक्ती तिथंच बसलाय. त्याचा प्रवास होईल? त्याला तिथून महाराज उठावंच लागेल, तेव्हा त्याचा प्रवास पूर्ण होईल. आता आज जर मला इथं जर यायचं असलं तर मला हरंगुळ स्टेशनला बसून तिथं जमन का? मुळीच जमणार नाही. मुळीच जमणार नाही. मला यावंच लागेल, कारण माझी कीर्तनाची सेवा आहे. तसं तो प्रवासी प्रवास करतोय, झाडाखाली बसलाय, उन्हातानाची वेळ आहे, त्याला प्रवास करायचा असेल तर त्याला चालावं लागल. तसं आपण संसार करतोय, आपण संसारात आहोत. पण संसारी असावे, असुनी नसावे. भजन करावे किंवा कीर्तन करावे वेळोवेळा. मग जसं पक्षी येतात, दाना खातात आणि खाऊन उडून जातात. पक्षी अंगाने उतरती, ते काय गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी, सवगरी प्राचीनाची दुरी. वस्ती करा वस्ती आला, प्रार्थ काळ उठून गेला. तैसे असावे संसारी, जववरी प्राचीनाची दुरी. माईबाप राम प्रभूजी आल्याने गेले, कृष्ण परमात्मा आल्याने गेले. कुणीही उरलं नाही. कुणी उरलंय का?
कुणीच उरलं नाही, पण तत्व रूपाने आज सुद्धा ते तुमच्या आपल्यात आहे. मला इथे सांगायचा उद्देश म्हणजे काय, हा देह जाणार आहे, हा देह कुणाचाही राहणार नाही. हा देह जात असतो, परंतु आत्मा हा अमर आहे. देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल जाईल, देह जाईल खाली काय म्हणतात, कारे कारे न उमजसी दगडा, कैसा हत्ती घोडे वाडा. अहो कोणता वाडा घेऊन बसला तू राजा, हा दिसतोय तो वाडा का? अरे यातून भले भले निघून गेले ना, कोण उरलं? आजा गेला पंजा गेला, पापा मसना गेला, देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझ्या ठाव नाही पोटे राजा. पंढरी वाचुनी तुझ्या ठाव नाही पोटे, पण तरी आपण जागे होतो का? संत सांगून गेले आता जागा रे भाई नो जागा. अहो संत सांगून गेले, किती सांगायचं, उठा उठा साधू संत साधा आपुले हित. गेला गेला हा नरदेह मग काहीच भगवंत. आपलं काय झालं, बालपण खेळण्यात गेले, तरुण मन विषयात गेले, म्हातारी तुमच्या अंगीवरला सळ, नेत्रगटी दाट खिळखिळ, नाही गेली हरिनामाची जोड. अरे अजून तरी सावध मोडा, तुझे आप्त तुला पार घेती, स्मशानी मिळून तुझ्या तोंडात घालती माती, स्मशाने नेऊन तुझा नावाचा शिंतोडा घेती. तरी आपण जागे होत नाही, होतो का जागे? मला खरं सांगा, आपलं बाळपण खेळण्यात जातं, तरुणपण विषयात जातं, म्हातारपणी आपल्या अंगी सळ भरतो. आता महिला मंडळ, मला एकच गोष्ट तुम्ही सांगायची, आपण जेव्हा बाळाला जन्म देतो, जेव्हा आपल्याला आईपण येतं, जेव्हा आपलं बाळ 3-4 वर्षाचं होतं, तेव्हा तुम्ही काय करता? शाळेत घालता ना? शाळेत घालता का नाही घालत? इकडे लक्ष द्या. शाळेत घालता का नाही घालत? घालता ना? लहानपणी असतानाच घालता ना? का 10-15 वर्षाचं झालं मग घालता? 3-4 वर्षाचं असताना तेव्हाच घालता ना? बर, सगळं टाइम टू टाइम. लग्न कधी करता? लग्न तरुणपणी करता का म्हातारपणी करता? तरुणपणीच करता ना? तरुणपणीच करता. म्हातारपणी कोण देईल का आपल्याला? कुणीच देणार नाही. आता मुलीची कमतरता आहे, पण मुलगी जर का म्हातारी असली तर कोण घेईल का? कुणीच घेऊ शकत नाही. अहो सगळं टाइम टू टाइम आहे. लहानपणी आपण मुला शाळेला घालतो, तरुणपणी लग्न करतो, मग माझा परमार्थ, माझ्या देवाचा परमार्थच का म्हातारपणी करतो? सांगा याचं द्या उत्तर. आपण काय म्हणतो? अरे वय का माझं माळ घालायचं, खायचं प्यायचं वय माझं. अहो खायचं प्यायचं वय माझं, कशाला मी माळ घालू? मला करायचंय काय? आता खायचंय मला, तब्येत दांडून व्हायचंय जरा. हा कशाला माळ घालायची? कल करे तो आज कर, आज रही बघत, अरे निकल जाएगा सास तो करेगा कब. या देहामधला एकदा जर का वारा निघून गेला रे गेला, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा.
काय उरतो? पसारा उरतो. आता मला सांगा, मी जर का वारले इथं, जर का मी इथून निघून गेले तर तुम्ही काय म्हणाल? असे कीर्तनकार गेले, असे नावाचे कीर्तनकार गेले. अहो कीर्तनकार तर त्याचं मन इथंच पडलंय, निघून पण गेले. आम्ही म्हणतो आमचे बाबा वारले, अरे बाबा तर इथंच निघून पण गेले. श्वास निघून गेला आणि श्वासच देव आहे, श्वासच महादेव आहे, श्वासच सगळं काही आहे. आपण हसतोय कुणामुळे, रडतोय कुणामुळे, चालतोय कुणामुळे, बोलतोय कुणामुळे? चाले हे शरीर कोणाची सत्ता, कोण बोलवितो हरिवीन. देखावी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन. पण आपण त्याला चुकलो. आपण काय झालो? त्याला चुकलो. हे शरीर कोणाच्या सत्तेमुळे चालतंय? तर तो असा एकमेव भगवंत आहे की जो आपल्या शरीराला चालवतोय. बघा, एक बैलगाडी होती, त्याच्या खाली कुत्रा चाललेला होता. एक बैलगाडी होती, त्याच्या खाली कुत्रा चाललेला होता. आणि त्या कुत्र्याला वाटतंय की बैलगाडी मीच ओढतोय राजा. पण बैलगाडीने ओढतय कोण? कोण ओढतय? बैल ओढताय. पण त्या कुत्र्याला काय वाटतंय? तसं आपलं झालंय. आपल्याला वाटतंय आपणच गाडी ओढतोय, पण ओढणारा मात्र भगवंत आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवंत नाही अशी सुईचं टोक रवेल एवढीशी सुद्धा जागा रिकामी नाही की जिथं भगवंत नाही. मला सांगा, वारा दिसतो का? ह्या गावामध्ये वारा दिसतो का? काय गाव आहे बाबा नाव? हनुमंतवाडी मध्ये वारा दिसतो का? पटपट उत्तर द्यायचं. तुम्ही काय मोके नाही. माझं जर कळत नसलं तर मला सांगा कसं काय आहे ते. कळतंय का महिला मंडळ? कळतच नाही काय? बरं मला सांगा, वारा दिसतो का? वारा पटपट बोलायचं. वारा दिसतो का? दिसत नाही. मग तो नाही का राजा आहे? मग वारा दिसत नाही पण तो आहे. माझे शब्द दिसतात का? पण ते आहेत ना, अनुभवायला येतात ना. चार माणसात कुणी शिव्या दिल्या तर मरेपर्यंत बोलता का त्याला? बोलूच शकत नाही. का? मला चार माणसात शिव्या दिलं. माझी एबिलिटी काय? माझी ताकद काय? मी कीर्तनकार, मला दिल्या शिव्या. एक शिव्या आपल्यावरती परिणाम करते, पण साधूंचे शब्द करू नये. एक शिवी परिणाम करते. तिळातलं तेल दिसत नाही, लाकडातला अग्नी दिसत नाही, दुधातलं तूप दिसत नाही, उसातली गोडी दिसत नाही. वाटून पाहिलं तर तिळातलं तेल आहे, गिरशन करून पाहिलं तर लाकडातला अग्नी आहे, मंथन करून पाहिलं तर दुधातलं तूप आहे राजा, चापून पाहिलं तर उसातली गोडी आहे माय. तशी जर का या देहाने सत्संगती केली तर हृदयात देव आहे, हे 101% खरं आहे. मी सांगत नाही हृदयात देव आहे म्हणून, मी मुळीच सांगत नाही तुम्हाला. 9व्या अध्यायामध्ये 3 क्रमांकाच्या श्लोक मध्ये 4थ्या क्रमांकाची ओवी असं सांगते, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतसी कामो विश्वावरी. बाबा रे, मी तुझ्या हृदयात आहे, पण तुझं झालंय कसं? मी दैवाच्या परिवारी लोया रुतले अहती शस्त्रवरी, परिदैत्य मैसुरी उपासक तरी. कसं झालंय राजा तुझं? एका सोन्याच्या पेटीवरती बसलाय भिकारी, वाटे घेऊन बसलाय, म्हणतो दे. अरे खाली वाकून बघ, सोनं होईल, राजा होशील राजा. खाली वाकून बघतो का? मुळीच बघत नाही. तसाच भीक मागतो. तसा आपला झालाय. आपण देव 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 करतोय राजा हो, पण देव नाही भेटला. का नाही भेटला? कारण आपण त्याला नीट शोधलं नाही, ह्या दृष्टीने शोधलं नाही. ह्या दृष्टीने मात्र कधीच देव तुम्हाला दिसणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण का? देव हा दिसणारच नाहीये. देव हा माणसाला कधी दिसलाच नाही. तुम्ही मला सांगा, आजपर्यंत कुणाला देव दिसला? इथं बसणारी म्हणजे कुणाला दिसला?
देव म्हणला का खाल्ला का पिल्ला का झोपलास का लय थकला तर झोपू जा म्हणला कुणाला म्हणला असला तर बोट वरती करा कुणाला म्हणला देव कुणाच्या स्वप्नात आला स्वप्नात रोजच येते म्हणा आपलं कसं झालंय मी लग्न केलं नाही मी कसं आहे मी लग्न केलेलं नाही पण माझी पत्नी गेली माहेरी माझा संसार चाललाय व्यवस्थित होईल का राजा होणार नाही त्याला अनुभवच लागतो तसा परमार्थामध्ये अनुभव लागतो परमार्थामध्ये काय लागतो अनुभव लागतो आता महिला मंडळ मला एक सांगा कांदा कापला डोळ्यात पाणी येतं का नाही येत तुमचे कांदे मना तिखट नसते आमची मुंबईची पुणे जास्त तिखट कांदा कापला डोळ्यात पाणी येतं हा अनुभव आहे मिरची खाल्ली तिखट लागती का गोड लागती बाबा कशी लागती तिखटच लागती आधी पण तिखट लागत होती पुढे बी तिखट लागणार आहे ना आता बी तिखटच लागते मग सगळं खरं आहे मदिरा पिली दारू पिली तर रस्ता पुरत नाही चालायला आता ज्याने पिली त्यालाच माहित आपल्याला माहिती का अनुभव आहे का त्याचा मुळीच नाही ज्याने पिली त्यालाच माहित मग तसं एकदा जर का हरिनामाची नशा घेऊन पाहिली ना पहिली कैसी नशा ये हरिनाम की कैसी नशा ये हरिनाम की जरा पी करके देखो कैसी नशा ये हरिनाम की जरा पी करके देखो अर्ध गोड तरी घ्या अहो गोड देणारे इथं बरेच आहेत पण आपण पापी माणसं ते गोड घ्यायला तयार नाही त्या काळी सुद्धा साधू संत म्हणून गेले देव घ्या कुणी ऐताल परंतु पूर्वजन्मीचा त्या जीवाचं पाप आपण काय म्हणतो देव न लगे साठविनेचे रुपले जागे देव मांडला भाव उडाला काय करू देव घ्या फुका अरे न लगे रुका मोल काही एकच असा दुकान आहे की जिथं परमार्थाचं एक दुकान आहे की तो बिनमोलाचा आहे तिथं मोल लागत नाही पैसा न लगे रुपया न लगे फुटकी गवडी किती करा हरीच्या नामाची एका जनार्दनी आम्ही मांडिले दुकान आणि देतो मोलेली सर्व घातला दुकान देती आली आचे दान देती आली आचे दान देती आली आचे दान Yeah.
नसतात. संत नवती जग माणसाच्या सारखे. अहो दिसतायत आपल्याला माणसासारखे, पण ते माणसासारखे नाही, त्यांना म्हणतात संत. नाहीतर टिळा टोपी माळ, देवाचे गबाळ, वाघवियोंगळ पोटासाठी, हातवर दाढी, बसायला गाडी, आपण आशाला शरण जातो. तया गुरुमार्ग टेके जयाचा सुप्रवाद एके, तरी तयाचा मंत्र शिके येरू नगे. ज्याच्या ठिकाणी विशेष थाटमाट आहे, आपण त्या गुरुला शरण जातो. कारण का? अरे तो मोठा आहे, तो मोठा आहे, पण त्याचं आपण ज्ञान बघत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, बहुत अवघड आहे संत भेटी, तरी जग जेटी करुणा केली. असे संत भेटायला जन्मजन्मीचं पुण्य असावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तो वया विठ्ठले कृपा केली. विठ्ठलाची कृपा असावी लागते. असे संत भेटायला नाम मुखामध्ये येण्याकरिता. पण त्याच्यासाठी आपल्याला देव माहिती पाहिजे. देव नाही अशी आपली जागा रिकामी नाही. कारण देव म्हणतात की बाबा रे अर्जुना मी नसे, ऐसा कौन ठावसे, परी प्राण्याची दैव कैसे जे न देखती माती, तरंग पाण्याविन सुकती, रश्मी वातीविन न देखती, तैसे मीच ते मी न होती विस्मोदके. आता ह्या ओळीचा अर्थ काय? अर्जुना, भगवंत त्या अर्जुनाला सांगतायत की बाबा मी नाही अशी जागा रिकामी नाही, आणि लोक मी असून मी होत नाही. आता मला तुम्ही सांगा, तुकाराम महाराज काय बघायला गेले होते? देव पाहयाशी गेलो ते देवती होती, देवती होती गेलो ते देवती होती गेलो. देव पहावयासी गेलो, बाबांनी माझ्या प्रमाण दिलं. देव पहावया गेलो ते देवाची होणी गेलो. त्यांना देव दिसला का? अहो झोपले का काय? जेवण जास्त झालं वाटतं. त्यांना देव दिसला का? देव मुळीच तुकाराम महाराजांना देव दिसला नाही. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे मी देव स्वरूप झालो, मी देव स्वरूप झालो. परंतु कृपा कुणाची झाली? गुरु परंपरेचा पहिला अभंग काय म्हणतो? सत्य गुरु राये पडिला विसर भोजन मगती. कशासाठी मागितलं तूप पावशर? गरम गरम भाकरेला का रोट्याला लावून खायला मागितलं तूप पावशर? राजाव कशाला मागितलं? का त्यांना जेवण भेटत नव्हतं? का त्यांना अन्न पाणी नव्हतं? का ते रोजचे उपाशी होते? तसं होतं का? तसं मुळीच नव्हतं. मग कशासाठी त्यांनी तूप पावशर मागितलं? त्याला म्हणतात परमार्थाची दुसरी स्टेप, आणि त्या स्टेपचं नाव आहे प्रबोध. आता मला तुम्ही सांगा, हे मंदिर ज्यांनी बांधलंय, विठ्ठल रुक्मिणीचं हे मंदिर आहे, हे ज्यांनी बांधलंय, तुम्ही पहिला कळस चढवला का? का पहिला बेस बांधला? पाया रचला ना, पहिला पाया बांधला, पहिले बेस बांधला, मग त्याला म्हणतात अनुग्रह. पहिली स्टेप मात्र कधीही चढावी लागते. परंतु तुकाराम महाराजांचा प्रबोध झाला. माघ महिमा गुरुवारचा दिवस, दशमीच्या पर्व काळामध्ये माझ्या साधून मला सांगावं, तुकारामा अरे देव बघायचा नाद करायचा नाही,
आणि देव झाल्याशिवाय राहणार नाही. वस्तूशी जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वता. अरे जाणणे आणि जाणता कैसवरे. आता मला एक गोष्ट सांगा, साक्षी नावाची मुलगी ह्या बाजारामध्ये साक्षीला जर का बघायला गेली तर किती दिवसात सापडल? तुमच्या गावात सापडल का? हनुमंतवाडीमध्ये सापडल का? फिरून राजाव सापडणार नाही. तसं तुम्ही देव स्वरूप आहात. तुम्हाला एखाद्या वेळेस भिकारी म्हणलं तर तुम्ही मान्य करतात, पण देव म्हणल्यावर देव कुठं ना मी कुठं. परंतु हे मी सांगत नाही, तुका म्हणे तुम्ही स्वयं परब्रह्म. तुका म्हणे तुम्ही स्वयं परब्रह्म. मूर्खने न वर्म संत चरण. अहो तुम्ही स्वतः स्वयं परब्रह्म आहात. याचाच अर्थ तुम्ही देव आहात. तुमच्यामध्ये देव वास करतो. देव इतरत्र भटकायची गरज नाही. मृग नाभी कस्तुरी बसते, मृग भटकत जंगल जाय, पर सबके हृदय में रामे, लेकिन मूर्ख ना समजाय. तशी अवस्था झाली आपली. तशीच अवस्था झाली. आपण देव 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 करतोय, पण आजपर्यंत देवाचा कुणाला पत्ता लागला? भेटला का देव? मला सांगा. आजपर्यंत आपण परमार्थ करतोय, देवदेव करतोय, इतरत्र जातोय, मथुराला जातोय, काशीला जातोय. देव भेटला का? का देव दिसला का? देव बोलला का? देव भेटला. परंतु आपल्याला जर का मोक्ष पाहिजे असेल तर आपण काय करतो? काशीमध्ये तिकडे जाऊन उड्या मारतो आणि जीव घेतो. मग मोक्ष भेटतो का? मग तुम्ही जाऊन बघता का तो मोक्षात गेलाय, स्वर्गात गेलाय, कुठे त्याला मोक्ष भेटलाय का नरकात गेलाय? बघता का तुम्ही जाऊन? नाही. परंतु जर का परमार्थ जर का केला तर इथं न मरता मोक्ष आहे. न मरता मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा दूर तुरा वस्तूसी. नाम घेतल्याने माणसाला न मरता मोक्ष आहे. परंतु आपल्याला घेतलं पाहिजे. आपण घेतलं पाहिजे. मग ते नाम आपल्याला कुणाच्या मार्फत भेटेल? आपण जर का त्या गुरूंना जर का शरण गेलं तर आपल्याला गुरूंना जर का आपण शरण गेलो तर पहिलं नाम घेतलं की आपल्या हातात मोक्ष आहे. नाम घेतलं की हातात मोक्ष आहे. साधू संतांना जर का आपण शरण गेलो तर आपलं जीवन हे अमर आहे. आपल्याला आता मरण नाही. जे जे आज इथं नाम धरत बसले त्यांना मरण नाही आहे, दुसऱ्यांना मरण आहे. आहे बाबा आपल्याला मरण? मुळीच नाही. मज केले अमर, मरण माझे मरोनी गेले गेले हो. मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले गेले हो. मरण माझे मरोनी गेले पहिल्या काळी, पूर्वीच्या काळी दळण दळण्याकरिता बाहेर गावाला जावं लागायचं. काय करायचं? बाहेर गावाला जावं लागत असे. मग एक मनुष्याने काय केलं? घोडा घेतला. घोडा घेतला,
वजनाच्याही पिशव्या त्या घोड्याच्या अंगावर ठेवल्या. घोड्याच्या अंगावर ठेवल्या आणि तो दळून परत घोड्यावरती बसला. परत घोड्यावरती बसल्यानंतर त्याच्या मनात एक विचार आला की बाबा जातानी सुद्धा ते घोड्याचं ते कशाचं दळणाचं वजन त्या घोड्याला झालंय, मग आपण येतानी तरी कमी करावा. म्हणून त्याच्या डोक्यात एक युक्ती सुचली की बाबा रे, मग त्यांनी ते काय केलं, जे दळणाचं जे वजन होतं ते त्यांनी स्वतःच्या डोक्यावरती घेतलं. मग आता मला सांगा ते घोड्याचं वजन कमी होईल का? होईल कमी? होऊ शकत नाही. मग तसं आपण त्याचप्रमाणे आपण मरणाचं वजन आपल्या डोक्यावरती घेतलं, परंतु आपल्याला मरण नाही. आज ज्यांनी नाम घेतलं, जे नाम स्वरूप झाले त्यांना आज मरण नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागोनी दीपाप पुण्यंगा मग मरण माझे मरून गेले, मज गेले अमर. अमर खरे की पहा खोटे ते न मना देह माझा मग भरवसा कळेल. कैचा धाक सकळी कह्या मुले देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. मला सांगायचा एवढा तू उद्देश कर की तुम्ही देव स्वरूप आहात. तुम्ही स्वतःला ओळखून घ्या की तुम्ही देव आहात. तरी मी तव सकळ देही असे एक विचारू नाही, आणि तैसेची माझी आठवण सकळ असे. ज्याप्रमाणे मला या गावाला यायचं असलं तर बाबांकडून मला पत्ता घ्यावाच लागल, नाही तर जमल का मला या गावाला यायचं. मग तसं आपल्याला जर का देव भेटायचा असेल तर त्याच्यासाठी पत्ता महत्वाचा आहे, आणि पत्ता म्हणजे गुरु विठ्ठल विठ्ठल. मग तेच तुकाराम महाराज आपल्याला उपदेश देतात की बाबा रे, आपण जर त्या देवाला भजलो, त्या विठ्ठलाला भजलो तर सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल नाही तरी जन्म. बघा प्रत्येक मनुष्याला हा एकच मनुष्य जन्म आहे. ह्या पुढे परत फिरून मनुष्य जन्म भेटल म्हणून सांगता येईल का? भेटेल परत? मिळूच शकत नाही. आता हातामध्ये टायमिंग आहे, विचार करून पहा. विचार जर का नाही केला, जन्म व्हायला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करायचं ते तुकाराम महाराज प्रथम चरणामध्ये प्रतिपादन सांगत तू मासी
तुम्ही जर का जे तुम्हाला कार्य करायचंय ते जर का तुम्ही केलं नाही, म्हणजेच की जर का देवाला भजलं नाही, नाम घेतलं नाही, तर तुमचा जन्म हा वायाला गेल्याशिवाय राहणार. वाया कधी जातो हो माणूस? वाया, वाया या शब्दाचा अर्थ काय? एवढा कीर्तनकारांना पण काय ज्ञान सांगितलं, गेले पैसे वाया. एवढी मोठी साऊंड सिस्टम आहे पण आवाजच नाही, काय करायचं, गेलं वाया. मग कसं, जर का तुम्ही परमार्थ केला नाही तर तुम्ही वाया गेल्याशिवाय राहणार, वाया गेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही. म्हणून त्याच्यासाठी काय करा, त्या देवाला बघा. तुकाराम महाराज आपल्याला उपदेश देऊन सांगतात, तिसऱ्या चरणात तर ते शपथ घेऊन सांगतात की बाबा रे, या देवाला फक्त आणि फक्त भाव लागतो, पण त्याच्यासाठी या संसारामधून आपल्याला मुक्त व्हावं लागतं. करिता बरोबरी दुरा वसी दुरी. माईबाप एक सांगायचं म्हणजे तर हे की संसार हा होत राहतो, परंतु परमार्थ हा माणसाला करावा लागतो. संसारची आपण जेवढी बरोबरी करणार तेवढीच आपल्या देवाची तुटी होणार आहे. आपण जेवढी संसाराची बरोबरी करणार आहे तेवढी देवाची आपल्याशी तुटी होणार आहे. कारण का, तर संसार हा दुःखमुळे आहे. संसार दुःखमुळं चहूकडे कळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभक्षुनी, पाठी लागल एवढाळ, कोणा मी शरण जाऊ, अरे दृष्टी देई निर्मळ, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाम मी उच्चारी. मला तुम्ही सांगा, संसारात सुख भेटलाय का? संसार हा दुःखमुळे. संसारामध्ये कधी सुख तुम्हाला भेटू शकत नाही. ज्याप्रमाणे स्वप्नातल्या गोष्टी फक्त ह्या स्वप्नापुरत्याच असतात, जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर त्या गोष्टी खोट्या. मृगजळ हा फक्त लांबून दिसतोय पण जवळ गेल्यावर तो जसा दिसत नाही, तसा हा संसार आहे, हा फक्त मायाजाळ आहे. म्हणून नको नको म्हणा, अरे गुंतू मायाजाळी, काळाला जवळी रासावया. म्हणून म्हणा, एकच करा म्हणा, सज्जना भक्ती पंथीची जावे, हरी श्री हरी पावी जे स्वभावे, जरी विद्याते सर्व सोडून जावे, जरी मंदते सर्व भावे करावे, मन हा मुगरा अर्पुनी ईश्वर, पुनरपि जन्म येणे नाही, पुनरपि जन्म येणे नाही, मन हा मुगरा. तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धर, सर्वत्र नमस्कारी मध्ये. म्हणजेच काय, ज्ञानेश्वर महाराज भगवंत त्या अर्जुनाला सांगताय, तुझं मन मीच कर, माझ्या नामावरती प्रेम धर, मग मी दिसल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्याच्याकरिता माणसाचा एक भाव असावा लागतो. तशी भक्ती माणसाला करावी लागत असते. भक्ती भक्ती म्हणजे तरी काय, 14व्या अध्यायामध्ये 26 नंबरच्या श्लोक मध्ये ज्ञानेश्वर महाराज भक्तीचं वर्णन करतात. तरी व्यापिचार हित चित्ते भक्ती योगे माते, त्रिसेवितो गुणाती जागू शके, तरी कोण मी कैसी भक्ती, अव्यभिचार काय व्यक्ती, हे आगवीची निवृत्ती होवावी लागे. तरी पार्था परियेसा मी ठवय कैसा, रत्न गिळव जैसा रत्नाची तो, काद्रावापनाची नीर, अवकाशाची अंबर, गुढी तिची साकर आना नाही, ही मजा करशिले, तिची हिमवंत जीवी झाले, नाना दूध मुराले तरी तिची दई. खाली काय म्हणतात, हो का तरंगुलानो परी सिंधुसी नाही बिंदू, तैसा ईश्वरणी व्याणू वेगळानो हेची मा. मला सांगा, पाणी आणि पाण्यावरची लाट वेगळी आहे, तुमच्याकडे वेगळी का? झोप आली तुम्हाला, जेवण जास्त झालेलं नाही,
पुन्हा आम्हाला झोपा नाही आम्हाला रात चालत नाही. मग मला सांगा पाणी आणि पाण्यावरची लाट वेगळी आहे का महिला मंडळ? एकच आहे ना, एकच आहे ना. मग तसं एक भावाने भगवंत अर्जुनाला सांगतात तू मला शरण ये. एक भावाने जर का तू मला शरण आलास तर मी तुला भेटतो. जसं सैन्यव सर्वा सिंधू माझी पांडवा विरले या विरवावा हे टाके. समुद्रामध्ये एखादा मिठाचा खडा पाण्यामध्ये पडला नाही पडला की त्याचं काय होतं? काय होतं त्या मिठाचं? तो पाण्यात काय होतो? विरघळून जातो. परत तो खडा खड्याच्या रूपात येतो का? मुळीच नाही, मुळीच नाही. मग तसं आपण जे जे परमार्थ करताय त्याला या परमार्थामध्ये विरायचंय, त्याला या परमार्थामध्ये विरून जायचंय. तो पुन्हा खड्याच्या रूपांतर नाही त्याचं झालं पाहिजे. एक खडा माझ्या श्रीपाद बाबांनी लातूर मधून उचलला, एक खडा माझ्या श्रीपाद बाबांनी सिद्धेवाडीतून उचलला, एक खडा माझ्या श्रीपाद बाबांनी नगर मधून उचलला, एक खडा माझ्या श्रीपाद बाबांनी घोटी मधून उचलला. पण तो आता खडा खडा राहिला नाही, त्याचं सोन्यामध्ये परिवर्तन झालं. याला म्हणतात परमार्थ, याला म्हणतात परिवर्तन. जे जे आज परमार्थ करताय त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हे झालं पाहिजे, त्याला म्हणतात परमार्थ. परमार्थ करताय ना, देवाचा अनुभव आला पाहिजे, देव भेटला पाहिजे, त्याला म्हणतात परमार्थ. उगाच परमार्थ करायचा म्हणून करायचं नाही, पुण्य भेटतंय म्हणून करू नका. आत्ताच सांगते, पुण्य भेटतंय म्हणून करू नका. शुद्ध पुण्य भेटत असेल तर माझी माळ काढते तुमची घालते चौकात जाळा. मोठा शुद्ध पुण्य कधीच होऊ शकत नाही. तुम्ही राम राम जपताय, कृष्ण कृष्ण जपताय, गोविंद गोविंद जपताय, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापुढे तुम्ही 24 तास बसताय, पुण्य होईल. काय होईल? मी काय म्हणते? पुण्य होईल. पुण्य काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसी चिंता करी सर्व काळ रात्र दिवस, हिची तळमळ फक्त सत्तांना होती, आपल्याला उरलेली नाही. आपलं इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. सप्त्याच्या 6व्या दिवशी यायचं म्हणायचं मला पुण्य लागल. अरे आलास का? सप्त्यापुरतं सगळं 7 दिवस आलास, कसं काय भेटल पुण्य? कामावरती जाताना तू महिनाभर कामावर जातो तेव्हा 1 तारखेला तुला पगार येतो. 29 दिवस तू काम करतो तेव्हा तुला 1 तारखेला पगार येतो. एकच दिवस जाऊन बघ बरं, भेटेल का पगार? भेटूच शकत नाही. आपण जे करतोय ते पुण्य करतोय, परंतु तुकाराम महाराज सांगतात शुद्ध पुण्य माझं कधी होईल? हे पुण्य संपल्यानंतर खाली यावं लागतं. स्वर्ग पुण्यात्मके पापी येईजे, पापात्मके पापी नरका जाईजे. मग माते जे दे पावीजे ते शुद्ध पुण्य. मग शुद्ध पुण्य माणसाचं कधी होतं? जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा होतं. जेव्हा आपण निस्सेम भावाने त्या भगवंताला बसतो तेव्हा ते शुद्ध पुण्य होतं. मग आता मला सांगा, नावात आणि नामात जमीन आसमानचा फरक आहे, पण आपण त्याला एक केलं. नामरूप नाही मेळ, अवघावाचेचा गोंधळ. नामरूप जडली चित्त, दास त्याचा मी अंकित. आता मला सांगा, आता रामनवमी होऊन गेली. 6 तारखेला रामनवमी झाली, 6 एप्रिलला रामनवमी होऊन गेली, रामाचा जन्म होऊन गेला. आता काय येईल? आता हनुमान जयंती येईल 12 तारखेला. येईल ना? माहिती आहे ना? का विसरला? बरं जाऊ दे, तुम्ही नाही विसरलं, तुम्ही विसरले तरी झालं. आम्ही आमच्या लक्षात आहे. सगळं झालं. माई बाबा पण राम 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 म्हणतोय, कृष्ण 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 म्हणतोय, हरी 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 रोज म्हणतोय, पण उद्धार होणार. राम हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे, कृष्ण हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे, हरी हे या देहाला
आई वडिलांनी त्यांचं नाव मेठे ठेवलं, त्याचप्रमाणे त्यांना जर का मेठे महाराज कुणी आवाज दिला तर ते ओ देऊन म्हटल्याशिवाय राहत. त्याला काय म्हणतात मंडळी? नाव म्हणतात. काय म्हणतात? उपजल्या बालकासी नाव नाही तयापासी, ते ठेविल्या नावेसी ओ देत उठे. मग हे झालं नाव. आता नाम म्हणजे काय? नाम म्हणजे काय मंडळी? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार निवडून काढिले, ते हे श्री हरीचे नाम. सर्व पातळी सार 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 विठोबा नाम तुझे सार. हे सार माझ्या भगवंतांनी जपलं. आता मला सांगा, बोले बाबा देवाचे देव महादेव होते. मग ते कुठलाही तुम्ही फोटो बघितला तर ते असे मांडी घालून चिंतन करत असतात. का? काय गरज आहे? कोणाचं जप करत असतील बरं ते? भजन करी महादेव, रामभुजी सदाशिव. मग नुसतं विष्णू 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 म्हणत होते का? त्यांचा उद्धार झाला असता? एवढे देवाचे देव महादेव होते. माझ्या माता पार्वतीने ते भगवान भोले बाबांना प्रश्न केला, अहो तुम्ही देवाचे देव महादेव आहात, मग भजन कोणाचा करता? एवढ्या देवाचे देव महादेव होते, मग काय गरज होती त्यांना दुसऱ्या देवाला वाजायची? मला सांगा, काय गरज होती का? मग ते काय जपत होते? तर ते नामतत्व जपत होते, जे त्यांच्यापाशी आलेलं. काना उकार वेलांटी न मोडता जे तत्व आलं ते तत्व त्यांनी माता पार्वतीला दिलं. माता पार्वती माझे 3.5 तास त्या अवस्थेमध्ये होती. कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. देवासाठी रडलं का? देवासाठी रडला. आणि जे देवासाठी रडतात ना त्याला म्हणतात अवस्था, आणि त्यालाच म्हणतात भक्ती. ते तर एक विश्व एक आपण, श्याळमाळ होते जे तुझी पण, तिघे आटून गेले अंतकरण, विराहले सहसा आतू आनंदाचे हिरी झाले, बाहेरी गात्रांचे बळ हरपुनी गेले, अपाद पा कुंतले पुलगांचले. याला म्हणतात अवस्था. मुख हलेना, कंठ हलेना, जीवा स्मरेना राम. राम हमारा भजन करे हम बैठे आराम. अरे आम्ही श्वास जरी नाही घेतला तरी देव आमचा श्वास घेऊन ते भजन पूर्ण करतो. त्याला म्हणतात परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. माईबाप तुम्ही आज परमार्थ करताय. तुमच्या गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आहे. मग नुसतं माळा घालून नुसतं पुण्य करायचंय का आपल्याला? का नावापुरती घालायची का? की बाबा आपल्याला हाय बाबा माळ आपण करतोय, परमार्थ झालंय, आपलं वय केलंय, परमार्थ घातली, माळ केलंय, कीर्तन आलोय, गायनाला आलोय, बसायला झालं पुण्य, झाला परमार्थ. याला म्हणतात परमार्थ. मग परमार्थ म्हणतात तरी कशाला? ज्यात अवस्था आहे, ज्यात तुम्ही गुरु केले, ज्यात तुम्हाला नाम भेटलंय, ज्यात तुम्हाला अनुभव आलाय, ज्यात तुमचं परिवर्तन झालंय, त्याला म्हणतात परमार्थ. त्यालाच म्हणतात परमार्थ. इतरत्र मला परमार्थ माहित नाही. तुमचा परमार्थ कोणता आहे तो तुम्ही मला सांगा. तुमचा खरा असला तर तो करते, योग्य ते सोडून कायमचा काय गरज आहे मला?
एकच करू शकतो आणि ते म्हणजे नाम. तरलीची तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. येता एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तयाईलीचे खडी सरले मायागा. इथं एक भावाने जो भगवंताचं भजन करतो तोच या भूतलावरती तरतो. अथवा कुणी तरत नाही. यड लागलं नाही सगळ्याला तरायला. एकच शिवाजी झाला आजपर्यंत. एकच शिवाजी महाराज जन्माला आले. एकच शिवाजी झाले या भूतलावरती. कोणाचे 5 गेले, कोणाचे 25 गेले, कोणाचे 25 गेले. अरे कोणा आले तसे गेले. देवळाला नाही. आपण कीर्तनाला जातोय, कीर्तन ऐकतोय. कीर्तन म्हणजे हसणं खिदळणं नव्हे. त्याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन म्हणतात कशाला? हे चालू आहे ते कीर्तन आहे का? मुळीच नाही. आता बाबांचं प्रवचन झालं ते प्रवचन आहे का? मुळीच नाही. ती काय आहे? दवंडी. ती काय आहे? दवंडी. कीर्तन सांग, कीर्तन सांग होय अंग हरिरूप. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. जे नामच नाही पापाचे ऐसे केले यमदमाव कडा दिली. तीर्थे ठाया उर्मी उठवी यमलोकीची कुंडली. राहट्या गवी यमू मने काय यमावे. दमू मने कौनाते दमावे. तीर्थमलती काय खावे. दोष कदाची नाही. पण कीर्तन म्हणजे दवंडी नाही. कीर्तन म्हणजे जेव्हा आपलं अंग हरिरूप होतं त्याला म्हणतात खरं कीर्तन. आणि त्यालाच म्हणतात परमार्थ. आणि जर का आपण परमार्थामध्ये जर का शिरलो तर आपोआप संसार हा आपल्याला नाहीसा वाटू लागतो. ज्याप्रमाणे माझ्या गवळणीने देखील संसार केला ना. आपल्यासारख्याच होत्या ना त्या. स्त्रीच होत्या ना त्या. त्यांनी संसार केला पण त्यांची अवस्था काय होती? त्यांची अवस्था काय होती? लाली मेरे लाल की जिथं देखू तिथं लाल. लाली मेरे लाल की जिथं देखू तिथं लाल. लाली देखने में गई मैं भी हो गई लाल. ही त्यांची अवस्था होती. त्यांना जिकडं पाहावं तिकडं त्यांना कृष्ण दिसत होता. आपल्याला माणसात तरी दिसतो का? आपल्याला माणसात तरी आजपर्यंत देव दिसला का? आपलं कसं आहे, जिथं चमत्कार असेल ना तिथंच वागतो आपण. माणसाची जात कशी मोडण पण वागते का? जिथं चमत्कार आहे तिथंच आपण वागतो. माईबाप हा संसार हा दुःखमुळे आणि याच्यात जर का आपण घरोघरी जर का वाढ टाकत गेलो तर आपल्याला परमार्थ म्हणजे देव हा कधीच भेटू शकत नाही. अभंगाचं दुसरं करिता बालोबारी दुधावाचे दोरे. करिता बालोबारी दुधावाचे दोरे.
जन्म गेला वाया. आता काय करायचं? सगळ्यांनी हातावरती करा. सगळ्यांना झोपायची मला माहितीये. सगळ्यांनी हातावरती करा म्हणजे झोपा जातील तुमच्या. चला करावर. चला किलेवर गेले का वर? नुसतं हसायलाच येतंय. चला सगळ्यांनी वरी करायचे फक्त पक्वाजीचे सोडून बरं. चला केले का वर? महिला मंडळ पूर्ण ताट हात वरती करा. काय होत नाही. काही जळू होत नाही हाताला. चला केले वर सगळ्यांनी. चला इकडं केले का वर? आता काय करायचं? हातांनी टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विडोबार घुमाई करिता बरोबरी दुरावती दुरी भवाची पुरी वाहवते काही ना लगे एथ काही ना लगे एथ भावाची कारण तुका मने आन विठोबाची करिता बरोबरी दुरावती दुरी भवाची पुरी वाहवते. आणि ते शेवटचं चरण आपल्याला एवढंच सांगतंय की बाबा देव जर का तुम्हाला आपला असं करायचं असेल देवाला तर देवाला भाव द्यावा लागतो. देवासाठी भाव हा जागृत करावा लागतो. जागृत करावं लागत नाही तर त्याला भजता भजता बसता बसता तो भाव आपल्यामध्ये येतो आणि तो भाव आपल्याला देवाला द्यायचा आहे. भाव बळे आकळे ये रवी ना कळे कर्तय्या बळे. आवळा हा जर का हातावरती ठेवला तर तो कुठूनही बघा तो जसा सारखा आहे.
तसं आपल्याला एक भावाने त्या भगवंताला शरण जायचंय. विठ्ठल देव हा भावाचा आहे आणि त्याला आज दुष्काळ आहे. भाव का भूका हुमे बस. अहो घरी जाऊन हसायचंच आहे, घरी जाऊन काही नाही करायचं, फक्त इकडे लक्ष द्या. 5 मिनिटं आहेत माझ्याकडे इथं कीर्तनामध्ये, दिवसभर घ्यायचं नाही मला, न मला आवाज आहे बोलायला. भाव का भूका हुमे बस. अरे भाव ही एक सार है, भाव से मुझे बजे जो भाव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी दे तो वे मैं कभी लेता नहीं. भाव बिन कुछ भी दे तो वे मैं कभी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे तो वे मुझे स्वीकार है. भाव का भूका हूं मैं बस. देव हा भावाचा भुकेला आहे, पण आज आपण त्या देवाला भाव देत नाही. आपण जर का त्याला अनन्य भावाने, जर का अनन्य भावाने शरण गेलो तर देव आपला आहे. तैसा घटाचे विनाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे एकटे करी. महाराज अरे घट कुठं पण फुटू द्या. घट माहितीये ना, माहितीये का घट? मडक मडक तुमच्या भाषेत मडक 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 हे कुठं फुटू द्या. त्याच्यामधली जी पोकळी आहे, त्याच्यामधला जो अवकाश आहे तो त्या आकाशाला जाऊन लावावा लागतो का? मुळीच नाही. तो जसा एका क्षणामध्ये विराजमान होऊन जातो, तसा धनंजया, तसा पार्था तू ऐक्य भावाने मला शरणीय जो मज होय अनन्य शरण. पुढं काय सांगितलं? तयाचेच स शब्द वापरला. तयाचेच निवारी मी जन्म आणि मरण, या लागी शरणागत शरणीची ऐकू. जो मला अनन्य भावाने शरणी, जो माझी भक्ती करीन, मी त्यालाच बघणार. ज्याप्रमाणे जर का तुम्ही या 24 तासामधला 1 तास जरी माझ्या भगवंताला दिला, तरी तो 23 तास तुमच्या मागासता ठाकी पुढे उभा. तुम्ही जेही काही करताय त्याच्या पुढे देव उभा आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता जास्ती नको खेद करू पतित लक्ष्मीचा. ह्या देवासाठी, फक्त ह्याच देवासाठी कुठंच जावं लागत नाही. याला आंघोळ करायची गरज नाही, पंघोळ करायची गरज नाही, याला काहीच करायची गरज नाही, काहीच लागत नाही. न लगती सायास जावे मनांतर. माझ्या बाबांनी सांगितलं सुखे येतो घरा नारायण, न लगती सायास ओ जावे मनांतर. किती स्वप्न करून ठेवलं तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, फक्त शहाणा माणूस जीवनामध्ये लाभला पाहिजे राजा. घास खाणं अवघड आहे हातारी, पण परमार्थ करायचा सोपा आहे. श्वास कुणाचा बंद आहे का मला सांगा? 2 मिनिटं नाक दाबून बसा, इथं माणसं जाळते. लांबून बघितलं तर घरी जाऊन आंघोळ्या करते. कुणी कुणाचं नाही, कुणीच कुणाचं नाही. म्हणून घे 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 हरिनाम घे. अरे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रणशील धाई भाई. संसाराबाई अरे या संसाराबाई, अरे हा नरासारखा नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही. तू म्हणशील बाई का पोर, अरे तुझ्या मागची चोर का परत
तू मेल्यावरती खापर फोडतील तुझ्या डोक्यावर. हरिनाम घे तू मस्त बायको माझी म्हणतोस. अरे तू मस्त पोरग माझं म्हणतोस पण तेच पोरग काडी लावणार आहे. बरोबर आहे का नाही? का खोट आहे काही? हे खोटा करायला कुणी जन्माला आलं नाही, कुणी येणार पण नाही. देवाला भाव द्या, देवाला शरण जा. प्रथमतः काय करा? जाता जाता मी एवढंच सांगन, पहिले जाणते असे जीवनामध्ये सद्गुरू करून घ्या. जाणते असे सद्गुरू करून घेतल्यानंतर ते नामतत्व देतील, त्यांच्याकडून नाम घ्या. त्यांना मने अवस्था प्राप्त होईल, त्यांनी वैराग्य वाढेल आणि त्याने सुख हे घडोघडी वाढू लागेल. किंबहुना सोय जीवात्मयाची लाय ते जे होय तया नाम सुख. तरी सुख देगा किरीटी दावी जेल तुझ दिटी. आत्मयाची भेटी जीवासी होय. जेव्हा जीवाचं लग्न शिवासी लागतं तेव्हा ते सुख म्हटलं जातं. संसारात मुळीच सुख नाही, संसारात दुःख आहे. तुकाराम महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता. वारली म्हणजे तुमच्या भाषेत काय असतं? मेली ना. मग त्यांची चिंता काय झाली होती बाबा? मेली होती, मेली. आपली चिंता तर वाढतच जाती. चिंता करे, अरे चिंता करे सो मिले बीमारी. चिंता करे सो मिले बीमारी. पर चिंतन करे सो मिले कृष्ण मुरारी. तेच अभंगाचं तिसरं चरण सांगतंय की बाबा रे, एक भावाने अनन्य भावाने जर का तुम्हाला शरण आलात, त्याची तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगताय हेच खरं, हेच खरंय. नाम सत्य या जगामध्ये, बाकी सगळं मिथ्या आहे. जे जे तुम्ही बघणार आहे ते सगळं नाशिवंत आहे. हा माईक आहे, ह्याचा कधी ना कधीतरी नाश होणार आहे. हे पडदे कधी ना कधीतरी ते नाश होणार आहे. आपण दिसतोय कधी ना कधीतरी सगळं जाणार आहे. तर इथं फक्त एकच उरणार आहे आणि ते म्हणजे भगवंताचं नाव. आणि मी जाता जाता एवढंच सांगत, जो माळकरी नाही तो पण रामकृष्ण हरी जपतोय, आणि जो ज्याच्या गळ्यात माळ आहे तो पण रामकृष्ण हरी जपतोय. मग जो जपतोय म्हणजे जो बिन माळकरी आणि जो माळकरी आहे त्यात फरक आहे. जो नाही माळकरी तो पण रामकृष्ण हरी जपतोय, जो माळकरी तो पण जपतोय. मग तुमच्या तरी त्याच्यात फरक काय? एवढंच कळू द्या. तुमचं कीर्तन समजलं एवढंच कळू द्या. तुमच्यामध्ये देव आहे, देव शोधायला जाऊ नका. मी तसंच केलं राजा, मला देव नाही कळाला. काशी केली, मथुरा केली, केली सगळं केलं, देव नाही भेटला. अरे काशी केली, मथुरा केली, केली द्वारक. संत नाही या जगामध्ये श्रीपाद बाबा सारखा. संत नाही या जगामध्ये रामदास बाबा सारखा. संत नाही या जगामध्ये अमृतदारा सारखा. मोजता येत नाही जगाच्या बापानं. अहो एवढं प्रेम दिलंय साधू संतांना. आपले आई वडील आपल्याला जन्म देतात, पण साधू संत माई बाप आपल्याला या जन्म मरणातून मुक्त करतात आणि खऱ्या सुखा प्राप्तीची ओळख करून देतात. त्यांची कीर्ती गुण वर्णन माझी वाचा त्यांच्यासाठी अपुरी आहे. माझ्या या चमड्याचे त्यांना कातड जरी शिवले तरी त्यांचे उपकार माझ्यावरचे तुटणार नाही. केले उपकार सांगू मी काय, बापना करी ऐसी माय. दिले अक्षर अभय दानगार. केले उपकार सांगू मी काय. एवढे साधूंनी उपकार केले म्हणूनच आज हे बोलतोय, म्हणूनच हा रेडा वडला जातोय. हे साधू पाठीशी आहेत म्हणून एवढं बोलताय. तेच आपल्याला तुकाराम महाराज सांगू इच्छितात की बाबा एक भावाने जर का मला शरण आलात, मी शपथ घेऊन सांगतो एवढीच गोष्ट सत्य आहे. अभंगाचं तिसरं चरण. काही न लगे ये का भावती
भावाची कारण तुका मनियान विठोबाची. आपला अभंग काय होता आज सुरुवातीपासून इथल्या माणसाने पक्वजवाल्याला बी सोडून त्याला बोला काय होता अभंग सुरुवातीचं काय होतं. थोडं तरी कानावर काय शब्द बिब्द पडले का नाही. काही इकडून ऐकलं इकडून खुपशील आणि इकडून काय होता आजचा अभंग. सांगतो तुम्हासी भराडे विठ्ठला. बाबांनी जुगडे केलं झोपले तर अर्धे लोक इथं पाठीत झोपून गेले. बर आजचा अभंग कुठला होता. सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे काही न लगे एक काही न लगे एक भावाची कारण तुका मनियान विठोबाची. आता हाच अभंग माझ्या पाठीत सगळ्यांनी म्हणायचा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी जन्म गेला वाया नाही तरी जन्म गेला वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी
विवाह बसे काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची झाला राहील आता पाठ. आता मला सांगा काय होतं पहिलं. आता चुप बसा तुम्ही वरचे. सांगा काय होती सुरुवात. अरे वा चला टाळ्या वाजवा स्वतःसाठी. आजचा अभंग आपला तुकाराम महाराजांचा होता आणि आजचा हा 5वा दिवस हा पार पडला. बघा आतापर्यंत इथं मी जेही काय बोलले ते सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद अमृत दादा व सर्व साधू संत असते यांच्या कृपाशीर्वादाने बोलले. मी इथं बोलणारे कुणीच नाही, माझ्या मुखातून बोलून घेणारे माझे सद्गुरू दादा आहेत. ते जर माझ्या जीवनामध्ये आले नसते तर मी इथं उभीच नसते. मी कुठं पडले असते ते मलाच माहिती. परंतु दादा जीवनामध्ये आले, श्रीपाद बाबा सारखे गुरु जीवनामध्ये आले, तेव्हा कळालं की बाबा बाहेर देव शोधण्यापेक्षा माझ्यामध्ये देव आहे तो मी शोधला पाहिजे. कारण देव हा त्या मंदिरापुरता नसून देव हा विश्वव्यापक आहे. विश्वव्यापक कमळापती आणि गौडन त्याची कळी होती. भरला गणदाट हरी दिसे ज्ञान देव पाठ हरी हा वैकुंठ. भरला गणदाट हरी दिसे सुईचं टोक रवेली उडशी सुद्धा जागा रिकामी नाही की जिथं भगवंत नाही. भगवंत सगळीकडे म्हणून चोरी करू नका. म्हणून कुणी चोरी करू नका. देव सगळ्यांना पाहतोय. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले पैसे किती. बघा मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन की या गावामध्ये या तुमच्या हनुमंतवाडीमध्ये आज सुद्धा महात्मा इथं उपस्थित आहे. तुम्हाला जर का विचार करायचा असेल, माळ जर कुणाला घालायची असेल तर आपले हरिभक्त पारायण गुरुवर्य मेठे महाराज आपल्याला ते ज्ञान देऊ शकतात. कारण का बघा आपल्या गावामध्ये ते आपल्याला माहिती नाही. महात्मे तसेच असतात, दिसतात आपल्याला माणसासारखे परंतु ते माणसासारखे नसतात. मी सुरुवातीलाच बोलून गेले, ज्यांना ज्यांना ते तत्व घेऊ वाटते, ज्यांना ज्यांना परमार्थ करू वाटतोय, ज्यांना ज्यांना देव प्राप्त करू वाटतोय त्यांनी कृपया बाबांकडे जा, बाबांकडून ज्ञान घ्या, बाबांकडून अनुग्रह घ्या. तुमचा जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. बस मी एवढीच बोलते. जाणते असे गुरु करा, त्यांच्याकडून नाम घ्या, ते अवस्था प्राप्त करून देतील. अवस्थेने तुमचं वैराग्य वाढेल. वैराग्य वाढलं की तुम्हाला सुख तर भेटणारच आहे. तसंच आज अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु संत तुकोबराया गाथा पारायण सोहळा मोजे हनुमंतवाडी मिरकल तालुका हुलसूर जिल्हा बिदर 23वे वर्ष चालू आहे. आणि तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत श्री ज्ञानेश्वर व जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिराचा 4था वर्धापन दिन आज सोहळा होता. आणि त्या निमित्ताने माझ्यासारख्या लेकीच्या वाटेला ही 5व्या दिवशीची सेवा आली. मेटे महाराजांनी आपल्याला सेवा दिली, मला सेवा दिली म्हणून मी त्यांची मनापासून आभारी आहे. व तसेच आपले व्यासपीठ प्रमुख आपले हरिभक्त पारायण गुरुवर्य बालाजी महाराज मेटे आहेत आळंदीकर. त्यांनी मायबाप तुम्हाला मी सांगू, कुठलंही कार्य करायच्या आधी त्याच्यासाठी खूप खटाटोप असते. हे एकदाच होत नाही. सप्ताह कुणाच्या पण भाग्यात नसतो. हे तुम्ही बसलात आलात कुणाच्याही भाग्यात नाहीये. आज या हनुमंतवाडीमध्ये किती लोक आहेत, खूप लोक आहेत, पण इथे येणारे भाग्यवान आहेत. कुणी पण येत नाही. जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं त्याच्यासाठी. पण म्हणून नाम घ्या. तुमचं जन्मोजन्मांतरीचं पुण्य असेल तरच तुमचं नाम मुखामध्ये येईल. बघा आजचं हे आयोजन नियोजन तर खूप सुंदर होतं. सगळ्यात धन्यवाद मोठे द्यावे त्या आपल्या दोन्ही पकवाजवाल्या दादांना. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. जोरात मला आवाजच नाही आला वाजले.
बर आपले गायनाचार्य असतील. मी खरंच सांगते मला सुरुवातीला असं वाटत होतं आपल्याला सगळं वजन म्हणून, परंतु बाबांनी आम्हाला खूप मोठी साथ दिली. दोन्ही पण आपले मेठे महाराज असतील, बाबा असतील, सगळ्यांनी खूप सुंदर अशी साथ दिली. म्हणून सगळ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवा. आई बाप खरंच तुम्हाला मी सांगू, जर अनुभव जर घेतला असेल तुम्ही, कुणी अनुभव घेतला तर नसेल, परंतु आज जे जे इथं कीर्तनकार उपस्थित आहेत ना त्यांना फक्त विचारा, जर गायनाचार्य जर असतील तरच कीर्तनकार आहे. गायनाचार्य नसतील तर कीर्तनकार अर्धा जातो. मग पक्वादवाला चांगला असू द्या, गायनाचार्य नसू द्या, मग काय करायचं. आपल्याला सगळ्यांची साथ खूप सुंदर लाभली म्हणून सर्वांचे मनापासून धन्यवाद. व तसेच आपले हार्मोनियम वाले काका असतील, हार्मोनियम खूप सुंदर वाजवला म्हणून त्यांच्यासाठी पण जोरात टाळ्या वाजवा. आणि सगळ्यात मोलाचे महाराजांचे वडील आहेत. मग तर काही विशेष नाही बाबा. सगळ्यात मोठे धन्यवाद द्यावे ते आपल्या साऊंड सिस्टम वाल्या काकांना. त्यांनी खूप सुंदर साऊंड सिस्टम लावली. कुठं आ कू का कू कुठंच काहीच नाही, म्हणून त्यांचे मनापासून आभार. त्यांना पण त्यांच्यासाठी पण जोरात टाळ्या वाजवा. कोणासाठीच टाळी चुकवायची नाही बरं. एक टाळी आपल्या विनेवाल्या आईंसाठी वाजवा. महाराज मी एक सांगते, मी जेव्हा सुरुवातीला विना घेतला होता ना मलाच माहिती तो विना किती जड आहे. घेऊन बघा, मलाच माहिती किती जड आहे. 2 तास त्यांनी घेतलाय ना, लय मोठी गोष्ट आहे. विना घेण्यासाठी पण भाग्य लागतं, भाग्य त्यांचं आहे म्हणून त्यांनी घेतलं. आई तुमचे खूप खूप आभार. व तसेच सर्वात मोठे 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 धन्यवाद द्यावे ते तुम्ही इथं खाली बसलेले माणसं. जन नव्हे हा अवघा जनार्दन. मायबाप मी माझ्या मुखातून तुम्हाला लागेल असं जर शब्द निघाला असेल तर तुमची लेख समजून मला माफ करा. बालक बापाची या ताटी रिगे, बापा तिची जेव लागे की तो संतोषिनी वेगे मुखाची ओढवी. बघा तुम्ही खूप मोलाची साथ दिली. जर तुम्ही नसते तर आमच्यात कीर्तन केले म्हणून तुमचे धन्यवाद. आपले टाळकरी आहेत त्यांचे पण धन्यवाद. ते विसरायचे सगळ्यांच्या चरणी आपले विठ्ठल रुक्मिणी मंदिरातले विठ्ठल रुक्मिणी मंदिरातले तिथं जे विण्यावाले बाबा आहेत त्यांचे देखील आभार. अवघडेवर विना घेऊन थांबणं सहजासहजी नाही. सगळ्यांचे आभार. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अमृती दादा व तसेच आपले विठ्ठल रुक्माई यांच्या चरणी, सद्गुरु अमृती दादांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. ज्ञानेश्वर